नमस्कार. सातारा आवाजच्या बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो. सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आणि कोयना धरणाचा विस्तीर्ण फुगवटा असलेल्या शिवसागर जलाशयाने आता तळ गाठला आहे. कडक उन्हाळ्यामुळे जलाशय मोठ्या प्रमाणावर आटला असून यामुळे बामनोलीमधील प्रसिद्ध बोटिंग व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या बोटी आज चिखलात आणि कोरड्या जमिनीवर उघड्या पडल्या आहेत. परिणामी स्थानिक बोट व्यावसायिक, हॉटेल चालक आणि छोट्या विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ ओढावली आहे. या संकटासोबतच निसर्गाने एक इतिहासही समोर आणला आहे. अनेक दशकांपूर्वी कोयना धरणाच्या निर्मितीवेळी या शिवसागर जलाशयाच्या पाण्याखाली गेलेली जुनी गावे, प्राचीन दगडी मंदिरे आणि घरांचे अवशेष आता पूर्णपणे उघडे पडले आहेत. अनेक वर्षानंतर हा भूतकाळातील ठेवा पाहण्यासाठी स्थानिक नागरिक इथे गर्दी करत आहेत. एकीकडे हा इतिहास पाहताना आनंद होत असला तरी इथला निसर्ग आणि स्थानिकांचा रोजगार पुन्हा पूर्वपदावर येण्यासाठी आता सर्वांनाच प्रतीक्षा लागली आहे, ती एका दमदार मान्सूनची.